नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका ज्योत्स्ना राव. तुम्हा सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपलं TYBA मराठी स्पेशल अभ्यासपत्रिका क्रमांक 9, पेपर क्रमांक 9 ह्या मराठी स्पेशल मधील अभ्यासपत्रिका 9 जी आहे तिचा अभ्यासक्रम, त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि जे काही उद्दिष्टे आहेत किंवा जे आपण साध्य करणार आहोत, तसेच महत्त्वाचं म्हणजे संदर्भ ग्रंथ जे आहेत हे सगळं या ठिकाणी आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रत्यक्ष आपल्या हा जो अभ्यासक्रम आहे, हा जो सिलॅबस आहे, हा सिलॅबस समजून घेणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय आपला जो पेपर 9 आहे, अभ्यासपत्रिका क्रमांक 9 TYBA मराठी पेपर जो आपला आहे मराठी स्पेशलचा, तो पेपर क्रमांक 9चं जे नाव आहे त्याचं नाव बघा काय आहे, भाषांतर कौशल्य. नाव लक्षात ठेवायचे. पेपरचं नाव काय आहे, तर पेपरचं नाव आहे भाषांतर कौशल्य. हा पेपर क्रमांक 9 जो आहे हे 5व्या सेमिस्टरसाठी भाषांतर कौशल्य हा अभ्यासक्रम शिकताना कोणता अभ्यासक्रम त्यामध्ये आहे तो इथे समजून घेणार आहोत. बघा, ह्या ठिकाणी हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आपल्याला एकूण 45 व्याख्याने आहेत आणि श्रेयांकने किती आहेत, तर 3. चला आता आपण प्रत्यक्ष अभ्यासक्रम समजून घेऊयात. इथे बघा उद्दिष्ट, कुठले उद्दिष्टे हा अभ्यासक्रम लावण्यामागे हे आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचे. इथे तुम्ही बघू शकतायत की पहिलं उद्दिष्ट आहे की भाषांतर, अनुवाद, रूपांतर या संकल्पनांचा आपल्याला काय करायचे, परिचय करून घ्यायचा आहे. म्हणजेच भाषांतर कशाला म्हणतात, अनुवाद कशाला म्हणतात, रूपांतर कशाला म्हणतात, ह्या संकल्पनांचा आपल्याला काय करायचं आहे, परिचय, ओळख करून घ्यायची. बरोबर. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट काय आहे की ज्या भाषांतराच्या विविध समस्या आहेत, म्हणजे भाषांतर करताना आपण ज्यावेळेस प्रत्यक्ष भाषांतर करत असू त्यावेळेस कुठल्या समस्या आपल्याला येतात, त्या समस्यांचा देखील आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे, त्या समस्या समजून घ्यायच्या. त्यानंतर तिसरं उद्दिष्ट बघा काय आहे, इंग्रजी मराठी इंग्रजी व हिंदी मराठी हिंदी असं जे भाषांतर आहे, हे भाषांतर करण्याचं आपल्याला कौशल्य प्राप्त करायचे. ते प्राप्त करण्यासाठी हे आपल्याला हा जो अभ्यासक्रम आहे भाषांतर कौशल्याचा, तो इथे शिकून घ्यायचा आहे. तर चला आता आपण प्रत्यक्ष आपला जो अभ्यासक्रम आहे तो शिकूयात. आपण TYBA मराठी स्पेशल मधील पेपर नंबर आपला कितीवा बघतोय, 9, ज्याचं नाव काय आहे, तर भाषांतर कौशल्य. बरोबर. ह्या भाषांतर कौशल्य ह्या पेपरचा आपल्याला काय करायचं आहे, अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे. मग तो कुठला आहे, तर चला प्रत्यक्ष भाषांतराचा आपण आपल्याला अभ्यासक्रम समजून घेऊ. इथे तुम्ही बघू शकतायत घटक क्रमांक 1 काय आहे, भाषांतराचा सैद्धांतिक विचार, ताशिका किती, 15. पहिला घटक काय आहे, भाषांतराचा सैद्धांतिक शब्दाचा एक लक्षात ठेवायचं. सैद्धांतिक मध्ये आपण सर्व बघू शकतो, सगळं आपल्याला त्यात विचार करायचा आहे. मग आता तुम्ही बघा इथे अ आणि ब, आता हे घटकाची विभागणी केलेली आहे अ आणि ब मध्ये. अ मध्ये 2 तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता आहेत, अ मध्ये 2 भाग केलेले आहेत, आ मध्ये सुद्धा 2 भाग केलेले आहेत. बरोबर. मग अ चा आधी आपण समजून घेऊयात. अ मध्ये बघा काय आहे, अ मध्ये ह्या ठिकाणी आपल्याला भाषांतर हे देखील भाषांतराबद्दल, भाषांतर आहे, अनुवाद आहे, रूपांतर आहे आणि अर्वाचीनीकरण ह्या स्वरूप भेदांची आपल्याला चर्चा करायची. म्हणजे ह्या ज्या संकल्पना आहेत, भाषांतर म्हणा, अनुवाद म्हणा, रूपांतर म्हणा किंवा अर्वाचीनीकरण, ह्या ज्या संकल्पना आहेत ह्यांच्या आपल्याला स्वरूप भेदाची चर्चा करायची किंवा ह्या संकल्पना आपल्याला काय करायचे,
समजून घ्यायचेत. ओके, म्हणजे इथे घटक 1 मधील अ मधला 1 तुम्हाला लक्षात आला असेल, बरोबर. आता आपण जाऊयात अ भागामधला जो दुसरा भाग आहे तिकडे जाऊ. 2 नंबरला बघा, ललित साहित्याचे भाषांतर. काय? ललित साहित्याचे भाषांतर आणि त्याचे जे सांस्कृतिक भेद आहेत त्या संदर्भातलं महत्त्व आपल्याला इथे स्पष्ट करायचंय. येते लक्षात. त्यानंतर आ मध्ये जाऊयात. आ मध्ये देखील अ आणि 1 आणि 2 असे विभागणी केलेली आहे, बरोबर. इथे 1 मध्ये ललित साहित्याचे भाषांतर करताना ज्या भाषिक समस्या आणि स्वरूपे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. काय? ललित साहित्याचे भाषांतर, भाषिक समस्या व स्वरूप. ओके. त्यानंतर दुसऱ्यामध्ये बघा काय आहे. दुसऱ्यामध्ये आपल्याला ललित साहित्याचे भाषांतर करत असताना शैलीविषयक समस्या. म्हणजे बघा घटक एकच आहे. आपल्याला आ मध्ये ललित साहित्याचंच भाषांतर करताना येणाऱ्या भाषिक समस्या आणि शैलीविषयक समस्या ह्यांचा अभ्यास घटक 1 मध्ये करायचा आहे. चला आपण घटक 2 कडे जाऊयात. घटक 2 जो आहे तो घटक 2 इथे आपल्याला प्रत्यक्ष भाषांतराचा अभ्यास करायचा आहे. येते लक्षात. म्हणजे घटक 2 आपल्याला 15 तासिकेमध्ये कंप्लीट करायचं आहे आणि ते इथे फक्त आपल्याला प्रत्यक्ष भाषांतर कसं करायचं ते आहे. म्हणजे एकदम सोपा पेपर आहे हा. इथे तुम्हाला कुठलंही टेन्शन नाही आहे. तुम्ही आत्ता जर अभ्यासक्रम बघत असतील तुमच्या लगेच लक्षात येईल की हे तुम्ही 10वी 12वीला देखील शिकलेले आहात, बरोबर. इथे बघा, इथे आता 2 घटक 2 मध्ये पण विभागणी केलेली आहे. घटक 2 मध्ये 1 आणि 2 आहे, बरोबर. तिथे बघा 1 मध्ये काय दिलंय, इंग्रजी किंवा हिंदी उच्चाराचे आपल्याला मराठीत भाषांतर करायचे. आपण म्हणतो ना ट्रान्सलेशन करायचे. जसं आपण मोबाईलवर एखादं इंग्लिश आलं की आपण ते ट्रान्सलेट करतो, मराठी करतो, बरोबर. भाषांतरालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, ट्रान्सलेशन. मग हे ट्रान्सलेशन, हे भाषांतर इथे तुम्हाला कशाचं करायचं आहे, हिंदी किंवा इंग्रजीचं मराठीत करायचं आहे. घटक 2 मधला फर्स्ट पार्ट, बरोबर. दुसऱ्या घटकातला पहिला पॉइंट काय आहे, हिंदी किंवा इंग्रजीचे मराठीत भाषांतर. त्यानंतर दुसरा बघा, दुसरा भाग आहे तो म्हणजे मराठी उताऱ्याचे इंग्रजीत किंवा हिंदीत भाषांतर. येते लक्षात. मराठी उताऱ्याचे हिंदीत किंवा इंग्रजीत तुम्हाला भाषांतर करायचे. इथे दुसरा घटक आपला संपतोय. आता आपण जाऊयात आपल्या तिसऱ्या घटकाकडे. तिसरा घटक बघा आपला काय आहे. तिसऱ्या घटकाला सुद्धा आपल्याला 15 तासिका आहेत. इथे अ आणि ब ऑप्शन केलेले आहेत. अ मध्ये आपण पारिभाषिक शब्द प्रशासकीय सेवेत जे वापरले जातात ते शिकणार आहोत. हे देखील तुम्ही 11वी आणि 12वीला शिकलेला आहात, बरोबर. इथे पारिभाषिक शब्द तुम्हाला अ मध्ये बघायचे आहेत आणि ब मध्ये तुम्हाला कोशाची संकल्पना, रचना, कोशांच्या नोंदी, आकार विल्हे आणि सूची हा भाग तुम्हाला इथे शिकायचा आहे. म्हणजे जसं तुम्ही वरच्या वर्गांना जात आहेत, तुम्हाला कोशासंदर्भात माहिती हवी, त्या रचना कशा ठेवायच्या, नोंदी कशा असतात, हे सगळं तुम्हाला इथे ह्या घटकात शिकायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा चौथा घटक इथे आहे. चौथा घटक हा तुम्हाला प्रकल्प अहवालाचा असणार आहे. इथे तुम्ही पैकीच्या पैकी 20च्या 20 गुण मिळवू शकता. असं मी म्हणणार नाही की वरती तुम्ही मिळवू शकत नाही, वरती देखील तुम्ही मिळवू शकता, पण हे तुमच्या हातातले मार्क्स असतात. प्रकल्प अहवाल किती गुणांसाठी आहे, 20. येते लक्षात. आत्तापर्यंत 3 घटक जे आहेत ते तुम्हाला 80 मार्कासाठी असणार आहेत आणि तुमचा प्रकल्प अहवाल तुम्हाला 20 मार्कासाठी असेल. म्हणजेच हे जे मार्क्स आहेत हे 20 गुण तुमचे हातातले असतात. म्हणजे तुम्ही इझी हे 20 मार्क मिळवू शकता. इथे तुम्हाला मी एक प्रकल्प अहवालाचा विषय देईल. घटक 4 समजून सांगते. एक विषय देईल, त्या विषयावर तुम्हाला काय करायचे, प्रकल्प अहवालाचं लेखन करायचे. गुण किती असणार आहेत तुम्हाला, 20 गुण असणार आहेत. त्यामुळे प्रकल्प अहवालाकडे कुणीही दुर्लक्ष करणार नाही. ओके. कारण की तुम्हाला ह्या 20 गुणांचा खूप फायदा होऊ शकतो.
आता ह्या पद्धतीने आपला पेपर क्रमांक 9चा जो अभ्यासक्रम आहे तो इथे संपतोय. चला आता आपण बघूयात आपल्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काय आहे. बरोबर, एक्झामच्या वेळेस, परीक्षेच्या वेळेस तुम्हाला कशा पद्धतीने पेपर लिहायचं आहे. इथे बघा, गुणांची विभागणी तुमच्या लक्षात येत असेल, तुम्ही इथे बघू शकता आहात. गुणांची विभागणी कशी केलेली आहे, 80 अधिक 80 अधिक 20. बरोबर, म्हणजे 20 मार्क तुमचे प्रकल्प अहवालाचे आणि हे 80 मार्क तुमचे लेखीचे. बरोबर, म्हणजे तुम्ही लेखी परीक्षा जी देणार ती किती मार्कांची असणार आहे, 80. गुण किती असणार आहेत, 80. आणि तुम्ही जो प्रकल्प अहवाल लिहिणार आहात त्या प्रकल्प अहवालाला तुम्हाला किती गुण आहेत, 20. बरोबर, किती झाले, 100. 80 प्लस 20 बरोबर 100. म्हणजे अशी एकूण तुमची 100 मार्कांची परीक्षा असेल. आता इथे बघा, तुम्ही प्रश्नपत्रिका कशी असेल, घटक 1 हा घटक 1 वर आधारित असतो. गुण किती असतात, 20. हे तर तुम्हाला माहिती झालंय. बरोबर, म्हणजे प्रत्येक पेपरची जी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आहे ते काही प्रमाणात, काही मी नाही म्हणणार जास्तीत जास्त प्रमाणात काय आहे, सारखे आहे. बरोबर, समानता आहे. घटक प्रश्न 2 बघा, प्रश्न 2 मध्ये हा एक लक्षात ठेवा की घटक 1 3च घटक आहेत ना आपल्याला. मग घटक 1 मध्ये अ आणि आ आहे ना. मग प्रश्न पहिला हा घटक 1 मधील अ वर विचारला जातो. हे नीट लक्षात ठेवायचे. ओके, या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. प्रश्न पहिला घटक 1 मधील अ वर असतो, तर प्रश्न दुसरा घटक ए मधील आ वर असतो. आलं लक्षात. ह्या पद्धतीने तुमचे 40 मार्क इथे तुम्ही 40 मार्क तुम्ही तुमच्या घटक 1 वर मिळवू शकता. किती, 40 मार्क घटक 1 वर. बरोबर, हे 40 मार्क्स तुम्ही पहिल्या घटकावर मिळवू शकता. त्यानंतर प्रश्न तिसऱ्याकडे चला. प्रश्न तिसरा जो आहे तो 2 वर आधारित असतो. प्रश्न तिसरा घटक क्रमांक 2 वर आधारित आहे. पर्याय असतात आणि प्रत्येक प्रश्नाला गुण किती असणार आहेत रे, 20. चला प्रश्न 4 कडे. प्रश्न 4 जो आहे तो घटक क्रमांक 3 वर आधारित असणार आहे. गुण किती असणार आहेत त्याला, 20. ह्या पद्धतीने तुमची परीक्षा होणार आहे. सेमिस्टर कोणतं, 5वं. तुमच्या लक्षात राहत नाही, सेमिस्टर 5 साठी आपल्याला हा अभ्यासक्रम आहे. त्यानंतर तुम्ही हा अभ्यासक्रम कंप्लीट केल्यानंतर तुम्ही काय साध्य करणार आहेत, तुम्ही काय कमावणार आहात. बरोबर ना, आपण म्हणतो इन्कम आउटकम, म्हणजे तुम्हाला काय साध्य व्हायचंय ते तुम्ही इथे हा घटक शिकल्यानंतर तुम्हाला भाषांतर विद्येबद्दल सूक्ष्म माहिती होईल. म्हणजे तुम्ही खोलात जेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष भाषांतर करायचं असेल तेव्हा तुम्ही भविष्यामध्ये जेव्हा तुम्ही काहीतरी लिहिता आहात किंवा तुम्हाला कोणीतरी बोलतं आहे, ट्रान्सलेशनचं असं नाही आहे की तुम्हाला काहीतरी लिहिलंच पाहिजे. तुम्ही शहरात जाता, कुठे जाता, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला भाषांतराचा फायदा होऊ शकतो. म्हणजे ह्याचं तुम्ही काय करणार आहात, पूर्णपणे नॉलेज तुम्हाला इथे हा घटक शिकल्यानंतर, हा पेपर शिकल्यानंतर होणार आहे. त्यानंतर दुसरं जे साध्य आहे ते म्हणजे भाषांतर कौशल्य प्राप्त होईल आणि त्यामुळे तुम्हाला रोजगाराची संधी प्राप्त होईल. जसं मी म्हटलं की भाषांतर हे आपल्याला प्रत्येक वेळेस उपयोगाला येणारे आहे आणि इथे भाषांतर जर तुम्ही शिकलात तर ते खरंच खूप फायदेशीर होणार आहे. म्हणजेच हा जो घटक आपला आहे पेपर क्रमांक 9 TYBAचा, हा तुम्हाला भविष्यात देखील खूप महत्त्वाचा, खूप उपयोगाचा आहे. धन्यवाद.